ऊस पट्ट्यातील बरीच गुऱ्हाळ घरं सध्या मोडकळीस आल्याचं चित्र दिसून येत आहे. परंतु योग्य नियोजन आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर गुऱ्हाळ उद्योग चांगला नफा कमावून देणारा व्यवसाय ठरू शकतो. सातारा जिल्ह्यातील रहिमतपूरच्या मधुकर सावंत यांनी 4 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या गुऱ्हाळ व्यवसायातून त्यांना वर्षाकाठी तब्बल 12 लाखांचा नफा मिळतोय. आज आपण त्यांच्या गुऱ्हाळ घराची यशोगाथा जाणून घेण्यासाठी त्यांच्या सातारा जिल्ह्यातील रहिमतपूरला जाणार आहोत. मधुकर सावंत यांची घरची 2 एकर शेती आहे. ही शेती करत असताना त्यांना एखादा व्यवसाय करण्याची तीव्र इच्छा होती. मात्र पुरेसे भांडवल उपलब्ध नसल्यानं त्यांना लवकर मार्ग सापडत नव्हता. त्यातून मार्ग काढत त्यांनी पहिल्यांदा घर बांधणीसाठी लागणाऱ्या वीट विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्यांनी सुरू केलेला हा व्यवसाय चांगला चालत असला तरी त्यातून फारसा नफा मिळत नसल्याचं सावंत यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी स्वतःच वीटभट्टी सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि वीटभट्टी सुरू केली. मात्र कालांतरानं वीटभट्टीसाठी लागणाऱ्या मातीचा तुटवडा जाणू लागला आणि चांगला तेजीत चालणारा वीटभट्टीचा व्यवसाय त्यांना बंद करावा लागला. पर्यायानं सावंत यांना दुसरा व्यवसाय करण्याचा मार्ग शोधावा लागला. त्यातूनच त्यांना गुऱ्हाळ घर सुरू करण्याचा पर्याय सुचला आणि त्यांनी तो अंमलात आणला. पूर्वी 2-2.5 एकर शेती होती. त्यानंतर असं डोक्यात आलं की व्यवसाय करावा म्हणून व्यवसायाकडे वळलो. प्रथम मी उमरजवरून वीट आणून विकत होतो. विकत असताना त्यात थोडेफार पैसेच राहायचे. ते काय बरं वाटलं नाही. स्वतःची भट्टी काढण्यासाठी माती हुडकली. माती आम्हाला मिळाली. मग वीटभट्टीचा धंदा स्वतःचा चालू केला. स्वतः चालू केल्यानंतर गाळ हा संपला. त्याच्यानंतर काय करायचं असं ठरवलं. तर असं वाटलं की आपण गुऱ्हाळ काढलं तर काय होईल म्हणून गुऱ्हाळाच्या दिशेने वळलो आणि तो आज व्यवसाय चालू आहे. गुऱ्हाळ घर सुरू केल्यानंतर सावंत यांना ऊस मिळवण्याची खरी अडचण होती. त्यासाठी त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. मात्र शेतकरी कोल्हापूर कराड पद्धतीनं आदणावर ऊस देण्यास तयार नव्हते. त्यावर मार्ग काढत सावंत यांनी शेतकऱ्यांना कारखाना पद्धतीनं ऊस देण्यासाठी विनंती केली. त्यानुसार वजन काटा उभा करून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार काटा पेमेंटची सोय उपलब्ध करून दिली. तर इतर शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर 15 दिवसांनी पैसे जमा करण्याची सुविधा दिली. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा हळूहळू त्यांच्यावर विश्वास बसण्यास मदत झाली. त्यामुळे सध्या प्रत्येक हंगामात गाळप क्षमतेपेक्षा अधिक ऊस त्यांना उपलब्ध होऊ लागलाय. तर ऊसाच्या संदर्भात शेतकऱ्यांच्याकडे बोलायला गेलं तर आमच्याकडे काठा नव्हता आणि त्याच कोल्हापूर आणि कराड विभागात गुळ आदनावर देतं, ऊस आदनावर देतात. त्या पद्धतीचे इथं शेतकरी तयार होत नव्हते. मग असा निर्णय घेतला की आपण काटा बसवला पाहिजे. 10 टनी मग मी काटा बसवला. शेतकऱ्यांना सांगितलं तुमचं वजन करा आणि मग तुमची गाडी काट्यावर घ्या. असं सांगितल्यानंतर शेतकरी मला ऊस द्यायला प्रवृत्त झाले. शेतकऱ्यांचं वजन आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला स्वतःचं वजन करून दाखवतो आणि मग त्यांचा ऊस काट्यावर घेतो. त्यावेळेस शेतकऱ्यांचा अति मोठा विश्वास बसला. शेतकऱ्यांना आज बाजारभावाप्रमाणे आम्ही त्यांना दर देतो. त्यामुळं ऊस मिळतो. ऊसा जसे कारखान्याकडे नोंदी घालायला जातात तसं माझ्याकडे नोंदी घालायला येतात. सावंत यांच्या गुऱ्हाळ घराची क्षमता दिवसाला 15 टन ऊस गाळप इतकी असून 2 चिमणीत सुलहान असणारे गुऱ्हाळ त्यांनी सुरू केलंय. यातून दिवसाला 2 टन गुळाची निर्मिती केली जाते. तर दिवसाला सरासरी 10 आदणं उतरली जातात. तयार होणारा माल विक्रीसाठी सौद्याला पाठवावा लागत नाही. कारण तयार होणाऱ्या मालाची प्रत चांगली असल्यानं व्यापारी स्वतः गुऱ्हाळावर येऊन खरेदी करत असल्याचं सावंत यांचं म्हणणं आहे. हा त्यांचा 4था हंगाम असून फक्त गुळ विक्रीच्या माध्यमातून मिळणाऱ्या नफ्यावर समाधानी न राहता सावंत यांनी गुळ निर्मितीच्या जोडीला काकवी निर्मितीवरही भर दिलाय. त्यामुळे सावंत यांच्या नफ्यात वाढ झाली आहे. क्षमता आमची आत्ता सर्वसाधारण 15 टन गळीत करणे एवढे आहे. दिवसाला 15 टन माल गळीत होतो. त्यापासून गूळ तयार होणारा 2 टन तयार होतो. 2 टन तयार दिवसाला झाल्यानंतर तो विकलाही जातो. फारशी अडचण येत नाही. सकाळी सर्वसाधारण 5 वाजता आम्हाला प्रेशर चालू करावं लागतं. त्यापूर्वी मला 4लाच उठावं लागतं. ह्या मंडळींना झोप मिळावी म्हणून मी त्यांना प्रत्येकाला सांगितलेलं असतं की मी तुम्हाला उठवीन. मी स्वतः 4 वाजता उठून माझं सगळं उरकून मी ह्या कामगार मंडळींना 5 वाजता उठवतो. त्याच्यानंतर इथं ते येतात. कामकाज चालू होतं. कामकाज चालल्यानंतर सर्वसाधारण 12 ते 1 वाजेपर्यंत 15 टनाचं गळीत होतं. एका दिवसाला 10 टन निघतातच. कमी जास्त एका काईला शिजायला 2 तास जातात. 2 ठिकाणी चुलवान असल्यामुळे 10 ते 11 तासात काम पूर्ण होऊन जातं.
सावंत यांच्या मते काकवी व्यवसायातून अधिक नफा कमवता येणं शक्य आहे. आरोग्यास अतिशय पौष्टिक असणारी काकवी खाण्याकडे सध्या लोकांचा कल दिसतोय. गुऱ्हाळ घर असेल अशा ठिकाणी काकवीची खरेदी करण्यावर ग्राहक भर देतात. त्यामुळे काकवी उद्योग वाढण्यास संधी असल्याचं सावंत यांचं मत आहे. सध्या त्यांच्या गुऱ्हाळावर तयार होणारी काकवी विक्री करण्यासाठी त्यांनी जवळच छोट्याशा स्टॉलची उभारणी केली आहे. त्यामुळे तयार होणारी सर्व काकवी आणि काही प्रमाणात गुळ देखील या ठिकाणी विकला जातो. काकवी हा प्रकार दुर्मिळीत झालेला आहे. काकवी मिळतच नाही. काकवी मिळत नाही म्हटल्यानंतर माझ्या डोक्यात आलं की बाटल्याद्वारे आपण काकवी शेतकऱ्यापर्यंत खाणाऱ्यापर्यंत ते पोचवावी म्हणून आम्ही बाटली तयार केली आणि छोटंसं स्टॉल तयार केलं. त्या स्टॉलला माल मांडतो, गूळ आणि काकवी तिथे विकली जाते. गुळावरची साय काढली जाते, ती एक विकली जाते. सर्वसाधारण दिवसाला 150 एक बाटली विकली जाते. म्हणजे सर्व 150 किलो माल काकवीचा विकला जातो आणि दर दिवस आम्हाला एक काकवीचं मानधन धरावं लागतं. अख्खी काईल काढावी लागते, त्याला वस्त्रगाळ करावं लागतं, घाणगुण न जाण्याची दक्षता घ्यावी लागते. बाटलीला सील केलं जातं आणि नंतर ती बाटली विकली जाते. काकवी हा विषय असा आहे की लहान मुलांना दिलं त्याला पौष्टिक आहे, मोठ्या माणसांनी खाल्लं पौष्टिक आहे, आजारी माणसाला घातलं तरी पौष्टिक आहे. पण व्यवसायात ते त्याची गुळा एवढी मागणी होत नाही. समजा दुकानदाराकडे ठेवलं तर त्याच्यावर विश्वास कोण ठेवीत नाही. कारण गुऱ्हाळ दिसलं तरच काकवी घेतली जाते. काकवीतनं कॅल्शियम बरंचसं मिळतं असं डॉक्टरांचं मत आहे. तेव्हा काकवी हे प्रत्येकाच्या घरोघरी पोचली पाहिजे, ह्याच्यासाठी माझे बरेचसे प्रयत्न चालू आहेत. मधुकर सावंत यांच्या गुऱ्हाळ घरात तयार होणाऱ्या सर्व मालाची विक्री व्यवस्था आणि इतर आर्थिक व्यवहार पाहण्याचे काम त्यांचा मुलगा सांभाळतो. यंदाच्या हंगामात त्यांनी जवळपास 3000 मेट्रिक टन ऊसाचं गाळप केलंय. त्यापासून 340 मेट्रिक टन गुळ निर्मिती झाली आहे. तर काकवीचं उत्पादन 20,000 लिटर इतकं झालंय. त्याचबरोबर 300 ट्रेलर मळी आणि 100 ट्रेलर बागॅस निर्मिती झाली आहे. यासाठी त्यांना 88 लाख रुपयांचा खर्च करावा लागलाय. तर एकूण उत्पादन 1,20,00,000 रुपयांपर्यंत झालंय. त्यातून खर्च वजा जाता त्यांना 8 महिन्यात 12,20,000 रुपयांचा नफा शिल्लक राहिलाय. आम्ही आता दिवसा 15 टन गाळप करतोय. तसं आजपर्यंत 3,000 मेट्रिक टन ऊसाचं गाळप केलेलं आहे मी. त्यापोटी शेतकऱ्यांना 66 लाख रुपये आम्ही शेतकऱ्यांचे भागवलेले आहेत. 22 लाख रुपये इतर खर्च झाला आहे. त्यावर 1700 आदनं आमची निघालेली आहेत ह्या सीझनमध्ये. सर्वसाधारण आम्हाला गोळा जर 2400 पासून 3000 आम्ही जसं मार्केट असेल तसं आम्ही गुळ विकलेला आहे. सर्वसाधारण आम्हाला 1,20,00,000 रुपये या गुळ आणि काकवीतून आम्हाला मिळाले आहेत. त्यातनं 88 लाख रुपये खर्च झाला आहे. खर्च वजा करता 12 लाख रुपये निव्वळ नफा राहिलेला आहे मला. गुऱ्हाळ उद्योग हा तिथं काम करणाऱ्या लोकांच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असतो. सर्वात महत्त्वाची जबाबदारी गुळव्याचं काम करणाऱ्यावर असते. त्याच्या कामकाजावरच गुळाची प्रत अवलंबून असते. त्यामुळे सावंत यांनी चांगल्या गुळाची निर्मिती करण्यासाठी 7 महिन्याच्या करारावर गुळव्याची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडून व्यापाऱ्यांच्या मागणीप्रमाणे मालाची प्रत काढून दिली जाते. काम जे चालतंय ते रोजगार कडेवर असतो. 7 महिन्याचा करार आहे. 7 महिन्याच्या करारावर फक्त गुळाचं काम करतो. मेन गुळ बनवायचं काम माझं आहे. जे मार्केटला किंवा इथं गुळ जो पाहिजे ते क्वालिटी काढून द्यायचं. मधुकर सावंत यांच्या पत्नी देखील त्यांना या व्यवसायात मदत करतात. त्या घरची कामं आटोपल्यानंतर गुऱ्हाळ घरावर येतात. तयार होणाऱ्या मालाचं पॅकिंग करणं आणि मजुरांच्या करवी कामं करून घेण्याचं काम त्या पार पाडतात. त्यामुळे घराच्या व्यवसायात हातभार लागत असल्याचं समाधान त्यांना मिळतं. आमचं घरचं काम बघत बघत इकडं महिलाच घेऊन येतो. 5 किलो 1 किलो अशा डेपा बेली तयार करतो, पॅकिंग तयार करतो. एकूणच मधुकर सावंत यांनी मोडकळीस आलेला गुऱ्हाळ उद्योग मोठ्या जिद्दीनं यशस्वी करून दाखवलाय. त्यांचा हा आदर्श गुऱ्हाळ उद्योगापासून दूर जाणाऱ्या शेतकऱ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. राजेंद्र हंकारे, साम टीव्ही, सातारा.